राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक यश मिळालं असून महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला आहे। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत सर्व ठिकाणी महायुतीला घवघवीत यश देत मतदारांनी राज्याला स्थिर सरकार देण्याचा स्पष्ट जनादेश दिला आहे। 2014च्या मोदी लाटेपेक्षा देखील मोठ्या असलेल्या या निवडणुकीतल्या महायुतीच्या लाटेनं विरोधकांची धूळधाण उडवली। मनसे असेल किंवा वंचित आघाडी या पक्षांना खातंही उघडता आलेलं नाही। पंधराव्या विधानसभेच्या निर्मितीसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे। 288 जागांपैकी 234 जागा मिळवत महायुतीनं हा ऐतिहासिक विजय मिळवला। भाजपानं 132 जागांवर, शिवसेनेनं 57 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 41 जागांवर विजय मिळवला। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला केवळ 20, काँग्रेसला केवळ 16 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ 10 जागांवर यश मिळालं आहे। 2 जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत। समाजवादी पार्टी 2 जागांवर तर MIM, रासप, माकप, शेकाप या पक्षांना प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे। राज्यातल्या 2 आघाड्या आणि 6ही पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत मतदार राजानं निर्णायक कौल देत स्थिर सरकार येण्याची व्यवस्था महाराष्ट्रात केली आहे। गेली 5 वर्ष महाराष्ट्रात चाललेल्या राजकीय गोंधळालाही या निकालांमुळे विराम मिळेल अशी अपेक्षा आहे। लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेची निवडणूकही अटीतटीची होईल असा अंदाज सर्वच विश्लेषकांनी बांधला होता। त्यामुळे कोणालाही निर्णायक बहुमत मिळणार नाही पासून ते त्रिशंकू विधानसभेत अपक्ष किंगमेकर ठरतील असे अंदाज वर्तवले जात होते। मात्र पुन्हा एकदा विश्लेषकांना खोटं ठरवत जनतेनं महायुतीला एकतर्फी आणि निर्णायक कौल दिला आहे। अनेक मुद्द्यांवर ही निवडणूक लढली गेली, त्यातही महिलांचा वाढलेला मतदानाचा टक्का, लाडकी बहीण योजनेला मिळालेला प्रतिसाद होता असं दिसत आहे। तसंच विकास आणि हिंदुत्व या दोन्हींचा संगम जनतेला भावलेला जाणवतो आहे। महायुतीनं व्यूहरचना करून केलेला प्रचारही प्रभावी ठरल्याचं दिसत आहे। अनेक पक्षांसाठी अस्तित्वाच्या असलेल्या या लढाईतही जनतेनं उत्तर दिलं आहे। भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, त्याखालोखाल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे पक्ष ठरले आहेत। महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून 50 जागांपर्यंतही महाविकास आघाडीला मजल मारता आली नाही। अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभवाचा फटका बसला। प्रस्थापित आणि घराणेशाहीच्या राजकारणाला कुठेतरी लगाम घालणारी ही निवडणूक ठरली आहे।